अगर कोई सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है तो उस देश के नौजवानों का अधिकार ही नहीं बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है कि ऐसी सरकार को बदल दे या तबाह कर दे। असेच विचार घेऊन अभिजित दिपके यांनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं। या आंदोलना पाठिंबा देऊन मनसुख यांचे 20 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या आमरण उपोषण सुरू असतानाच दिल्ली पोलिसांनी आज सकाळची दखल घेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र याचा त्यातील अभिजित दिपके असतील किंवा काही युवक असतील त्यांनी जबरदस्त विरोध त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या घटना जे सोशल मीडियावर आणि समाज माध्यमावर आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला होता। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिजित दिपके यांचे छत्रपती संभाजीनगर मधून त्याचे वडील आपल्या सोबत आहेत। तुम्ही एक वडील आहात पण आता जर पाहिलं आपण तर अभिजित दिपके हा एक आयडल होऊन गेलेला आहे सध्याला पुण्या देशभराचा। आज कसं वाटतं तुम्हाला, कारण सध्या एकीकडे सरकार सुद्धा आंदोलन दाबण्याचं काम करते ते तो देशासाठी आयडॉल असेल पण माझ्यासाठी तो माझा मुलगाच आहे आणि मला एकुलता एकच मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी वाटते जास्त। पण आज मला सांगा, एक तुम्ही वडील म्हणून अशी भावना व्यक्त करताय आज या ठिकाणी, पण प्रत्येक वडिलाला वाटतं की माझ्या मुलाने खूप, कारण की एकुलता एक मुलगा आहे तुमचा, प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझ्या मुलानं असं म्हणावं करावं। मात्र तुमच्या मुलानं आज हा देश भावनेचा आणि एक आंदोलनाला मोठी सुरुवात केलेली आहे। कसं बघताय तुम्ही याकडे? ते त्याचं खरं म्हणजे तो खूप चांगलं काम करत होता आणि तो त्याचं सरकारने दखल नाही घेतली। त्याचं काम स्वतःसाठीही नव्हतं, वैयक्तिक त्याच्या जो महाराष्ट्राचा आहे त्याचा विषय काय पर्टिक्युलर महाराष्ट्रासाठी नव्हता किंवा तो ज्या समाजामधून आलाय त्याचा एक समाजासाठी काही सेल्फ असा विषय नव्हता। तो भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी भांडत होता। तो एक आणि सर्व त्याचं जो चाललं होतं ते प्रामाणिकपणे चाललं होतं। कुठेही इतक्या दिवसामध्ये कुठे कुणाला तो काही बोललेला नव्हता किंवा कुठे तिथं काही अपप्रचार वगैरे काय घडलेला नव्हता। हे सर्व सुरळीत चालू असताना अचानक त्यांचे जे कोणी आयकॉन होते सोनमजी वांगचुक, त्यांना पाठिंबा देणारे त्यांच्या उपोषणाला आणि उपोषणाला बसलेले ते त्यांना तिथून अचानकच उचललंय। म्हणजे हा त्यांचा उपोषणाचा हा दडपण्याचा प्रकार आहे। इथे लोकशाही जिवंत राहिलेली आहे असं मला वाटत नाही, कारण मी मागच्या 60-70 जेव्हा कळते तेव्हापासून तुम्ही आता 59 वर्ष वय आहे माझं, असे प्रकार कधी घडलेले नाहीत। यापूर्वी बऱ्याचशा मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत, जिम्मेदारी स्वीकारलेली आहे, पंतप्रधानापासून ते प्रत्येक खात्याच्या मंत्र्यापर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि प्रत्येक स्टेटमध्ये हे चालत राहते। काही चूक झाली, जनतेने काही मागणी केली, काही उपोषण वगैरे केलं, काही खरं त्याच्यामध्ये तथ्यता असेल तर राजीनामा देऊन त्यांनी मोकळे झालेले आहेत आणि जिम्मेदारी स्वीकारलेली आहे। पण इथे काही असं घडलेलं नाहीये। इथे जे कोणी उपोषणाला बसतायत, जे मागणी करतायत त्यांनाच हा दडपण्याचा प्रकार आहे। म्हणजे पंतप्रधान कुठेतरी या गोष्टीला कुठे दाबण्याचा प्रयत्न करते की आंदोलन म्हणजे त्यांना तर राजीनामा घ्यायचा नाही म्हणून सगळ्या गोष्टीला वेगळं मोड देतात असं वाटतं अमित शहा असतील किंवा देशाचे पंतप्रधान। आता नेमकं पंतप्रधान आहे का नाही मला ही शंका येते, कारण लोकशाही असती तर पंतप्रधानांनी या गोष्टीचा विचार केलेला आहे। ते सध्या हुकुमशहाच्या भूमिकेमध्ये आहेत, ते पंतप्रधान नाही आहेत। पंतप्रधानमध्ये मंत्रिमंडळ असतो, त्यांचे मंत्री असतात, सर्वजण मिळून काहीतरी डिसिजन घेत आहेत। ह्या ज्या घटना घडतात याच्यावरून असं वाटतंय की सर्वजण कुठेतरी चर्चा होत असेल किंवा एक सकारात्मक निर्णय होईल म्हणून। इथं हुकुमशाही चालू आहे, लोकशाही नाही असं दिसते मला याच्यावरून। बरं, तुम्ही दुसरीकडे अभिजितला तुम्ही हातावर खेळवलं, तुमचा अर्थ मोठा झाला, सगळं झालंय, पण आज तो आंदोलन त्या ठिकाणी करतोय। म्हणजे वडील म्हणून तुम्ही त्या भावना व्यक्त करताय आणि तुम्ही सकाळी सुद्धा व्यक्त केली की जर ते वडील असते देशाचे पंतप्रधान तर त्याला ती भावना कळली असती। हा ना, त्यांना काय, ते निपुत्रिक माणूस आहे तो, त्याला काय माझ्या मुलाबाळांच्या अशा भावना जे काय त्यांना खेळणे कसे आणून द्यायचे, त्यांचे लाड कसे पुरवायचे ह्या गोष्टी त्या व्यक्तीला माहितीच नाहीत। तर त्याला ह्याचा काही फरकच पडणार नाही। कोणी उपोषणाला बसलं काय, कोणी गेलं काय, त्याला काय देणं घेणं नाही। पण आज तुम्ही आता सांगितलं, मला बोलता बोलता बोललीत की तो देशासाठी जर आयडल असला पण तो माझा मुलगा आहे या ठिकाणी, पण प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांनी हे करावं ते करावं, पण आज तो सगळं म्हणजे गळ्यातला ताईच झालेला युवकांचा अभिजित दिपके। नाही, ते ताई हे मलाही नको होतं, राजकारणात या गोष्टीमध्ये त्यांनी यायला नको होतं, माझा सुरुवातीपासूनचा हे होता, पण तो ऐकला नाही। पण आता तुम्ही तुमचा एकुलता एक मुलगा आहे, तुम्ही आता मुलाला भेटायला जाणार का दिल्ली या ठिकाणी? तुम्ही सांगितलं की दिल्लीच्या ठिकाणी जाणार आहात मग? हो, मी जाणार आहे दिल्लीला, त्याच्यासोबतच राहणार आहे, तिथे दिल्लीला जाणार आहे।
आतापर्यंत अशा महाराष्ट्रातल्या घटना आहेत की 26/11चा बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता. विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते. मात्र केंद्र सरकारमध्ये असं काही घडताना दिसत नाही. नाही, केंद्र सरकारमध्ये लोकशाही हा प्रकार राहिलेलाच नाहीये. तिथं गुंडशाही आणि हुकुमशाही चालू आहे. एकाच माणसाचं सर्व तिथं वर्चस्व चालू आहे. कोणताही मंत्री कुठं जनतेसमोर आलेला किंवा त्यांनी त्याचे विचार व्यक्त केलेले मला तर दिसत नाहीत आतापर्यंत. ते हिटलरशाही दिसली असं वाटतंय. तर हिटलरच्या पलीकडे आहे. हिटलरशाही चालू झालेली आहे, लोकशाही नाही राहिली. म्हणजे देशाचे पंतप्रधान हिटलरशाही पद्धतीने काम करत आहेत. ते त्याच पद्धतीनं कामकाज त्यांचं चालू आहे. नक्कीच आपण जर पाहिलं या ठिकाणचे देशाचे पंतप्रधान जे आहे हिटलरशाही पद्धतीनं काम करत, त्या पलीकडेही वेगळ्या पद्धतीने काम करत आहे असा थेट गंभीर आरोप जो आहे अभिजित दिके यांच्या वडिलांनी या ठिकाणी केलेला आहे. मात्र त्यांनी कुठं ह्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित राजीनामा जे शिक्षण मंत्र्याला घेण्यात यावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली. आणि मी सुद्धा माझ्या मुलासोबत त्या ठिकाणी या ठिकाणी जाईल अशी देखील भावना अभिजित दिके यांच्या वडिलांनी या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. story.com साठी मी छत्रपती संभाजीनगर.